मला असं वाटतं आहे की श्री म्हाळसा देवी आज तुमच्या बरोबरच जाण्याचा आग्रह धरणार आहेत. प्रधानजी, देवा, मी केवळ माझ्या मनातली शंका उपस्थित करतो आहे. श्री म्हाळसा देवींच्या मनात नक्की काय आहे हे आता आपल्याला कळेलच. बानू जरी या आख्यानाला गडावर नसली तरी म्हाळसेच्या मनात ती आहे. तिचे अस्तित्व आहे आणि ते सहजासहजी पुसले जाणारे नाही. तेव्हा मला असं वाटतं की त्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करायला हवेत. देवा, त्यासाठी ह्या आधी देखील आपण बाणाईला आदिशक्ती साधना करण्याचे सुचवले आहे आणि ती त्यासाठी पूर्ण प्रयत्न करते आहे. आणि ह्या साधनेमुळे म्हाळसेच्या अंतर्मनात कोणीतरी तिची आठवण काढत आहे याची जाणीव निर्माण होत आहे. या आधी आपली त्यांच्याशी ह्याबद्दल चर्चा देखील झाली आहे देवा. होय, गतजन्मातील आपली अत्यंत प्रिय व्यक्ती आपली आठवण काढत आहे इथवर तिला कळलं आहे. पण प्रधानजी, साक्षात्कारासाठी हे इतकं पुरेसं नाही. देवा, आपण सगळेजण त्यांना साक्षात्कार व्हावा ह्यासाठी प्रयत्न करतोच आहोत. ह्या गोष्टी कळायला काही वेळ तर हा लागणारच. पण प्रधानजी, म्हाळसा आणि बानूला सत्य काय आहे हे कळायला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. मला आज कळायलाच हवं की अण्णा आख्यानाआधी कोणते कार्य पूर्ण करायचे आहे. खरंच ते कार्य इतकं महत्वाचं असेल तर ते काय आहे हे मला त्यांना सांगावंच लागेल. देवा, मला खात्री आहे लवकरच आत्मज्ञानाचा साक्षात्काराचा तो क्षण त्यांच्या समोर असेल. प्रधानजी, तुम्ही म्हणताय तसं लवकरात लवकर व्हावं. लक्ष्मी देवी, यावं. देवी, आपण अशा मौन का? काही घडलं आहे का? हो, जे घडू नये याचा विचार मी करत होते तेच घडलं आहे. नक्की काय घडलं आहे देवी? लक्ष्मी देवी, तुम्ही अगदी निसंकोचपणे बोला. काही समस्या तर उद्भवली नाही ना? निश्चितच एखादी गंभीर समस्या असणार. हो, म्हाळसानी असं ठरवलं आहे की त्या आज खंडेरायांसोबतच आख्यानाला जाणार. परंतु देवी, हे तुम्हाला कसं कळलं? मी आत्ता त्यांनाच भेटून येते आहे. मी त्यांच्या कक्षात गेले असताना त्यांनी मला त्यांच्या मनातला हा विचार बोलून दाखवला. देवा, मी तुम्हाला म्हणालो होतो, आता तर ह्यावर नक्कीच काहीतरी मार्ग काढायला हवा. देवा, मला असं वाटतं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. आपण बाणाईला आख्यानाला प्रारंभ होणार आहे हे सांगावं. मला देखील असंच वाटतं. म्हाळसा राजसभेत जाण्यासाठी तयार झाले आहेत. त्या अंतपुराच्या दिशेने निघाल्या देखील असतील. देवा, श्री म्हाळसा देवी इथे येण्याआधीच आपण काहीतरी करायला हवं. कोणते कार्य बंधू? तुम्ही कोणत्या कार्याविषयी बोलत होतात बंधू? देवी, मी राज्यकारभाराच्या कार्यांबद्दल बोलत होतो.
जर तुम्ही येणार आहात हे माहिती असतं तर त्यानंतरच बोललो असतो. आज आख्यानाआधीच राज्यकारभाराविषयी चर्चा होणार आहे हे जर मला ठाऊक असते तर मी देखील याआधीच आले असते. म्हाळसा, बोलण्याच्या ओघातच विषय निघाला. पूर्वनियोजित असे काहीच नव्हते. आख्यानाआधी क्वचितच आपण सर्वजण भेटल्याचे माझ्या स्मरणात आहे. आणि आता तर मला असेच वाटते आहे की काहीतरी पूर्वनियोजित विषय घेऊनच चर्चा झाली असावी. म्हाळसा, तुम्हाला वाटतं आहे तसं चिंतेचं कारण नाही. हे आणि श्री खंडेराय इथे बोलताहेत असं मला कळलं, म्हणून ह्यांना शोधत मी इथपर्यंत आले. देवी, मला देखील चिंता जाणवत नाही. मी आख्यानासाठीच अंतःपुरात आले होते. होय देवी, आता आपण सगळ्यांनी आख्यानासाठी राजसभेकडे प्रस्थान करणेच इष्ट ठरेल. देवा, आम्ही राजसभेकडे जातो आहोत. आम्ही देखील येतोच आहोत. म्हाळसा, मला ठाऊक आहे तुम्ही मला काय सांगणार आहात ते, पण आज मी तुमच्या सोबतच आख्यानाला येणार आहे हे मी माझ्या मनाशी ठाम केले आहे. याआधी आख्यानाला जाताना तुम्ही मला एकटीने जायला सांगितले आणि तुम्हाला तुमचे कोणते तरी महत्त्वाचे कार्य पूर्ण करायचे होते आणि ते कार्य पूर्ण करून तुम्ही याल असे तुम्ही मला सांगितले होते. पण आज मी हे ठरवले आहे की मी एकटीने आख्यानाला जाणार नाही. म्हाळसा, तू हा असा विचार करत आहेस? कारण ते कार्य काय आहे हे मला अजूनही तुम्ही सांगितले नाही आणि तुम्ही मला आख्यानाला एकटीने जायला सांगितले. पण आज तुम्ही ते कार्य मला सांगावे तरच मी एकटीने जाईन. म्हाळसा, मी तुला हे सांगणार होतो की राजसभेत सर्वजण आपली प्रतीक्षा करीत आहेत आणि आपण तिकडे लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे. म्हणजे राजसभेत आपण सोबतच जाणार आहोत. तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात अशी माझ्या मनात शंका येत असते आणि मग मी अस्वस्थ होते. मला राग येतो. आता यावर अधिक चर्चा नको. सर्वजण आपली प्रतीक्षा करीत आहेत. निघूयात. बानू, हे बानू, बानू कुठं गेली आता? काय करावं? बा, अरे एवढा घाबरा घुबरा कशा पायी झाला हायस? काय झालं काय? अगं तू घरात दिसलीच नाही म्हणून. तुला काय वाटलं मी काय घर सोडून गेले वय? हो का, वंगाळ बोलू नगस. बर, सरपंच संपला हाय, रानात जाऊन आणाय हो. आता नुसतं कशा पायी म्हणतोयस? अगं कळलं की म्या काय म्हणतो बानू, आज रानामध्ये तूच जा. म्या जरा शेडांकडे बघतो आणि दुपार व्हायच्या अगोदर सरपण घेऊन ये. मी आय घरला. आता बाला कसं सांगू म्या का म्या रानामध्ये गेले आणि तत जेजुरीला आख्यान सुरू झालं तर मला ते कसं कळणार? अगं काय बोलत का नाहीस? जाशील ना व? म्या काय म्हणते बा, तूच आजच्याला जाऊन रानातलं सरपण आणणार का ग? का म्हणजे असंच. अरे आजच्या पुरतं घरला हाय सरपण आणि म्या जेवणाचं बघते. तो पण तू रानात जाऊन सरपण आण ना, आणि लागलंच तर म्या बघते शेरडांकडं. असं म्हणतीस? अगं मग नंतर चला कशाला, आता जाऊन आणतो की सरपण. वय चालत.
प्रधानजी, देवा आपण हाक मारलीत. प्रधानजी, आता आख्यानाला प्रारंभ होणार आहे हा निरोप बानूला पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही त्यासाठी नंदीला निरोप घेऊन बानूकडे पाठवावे. प्रधानजी, तुमच्यावर आता हे दायित्व मला सोपवावे लागत आहे. होय देवा, कार्य पूर्ण होईल. मला श्री खंडेरायांनी दिलेलं कार्य त्वरित पूर्ण करायला हवं. नंदी, हे श्री विष्णू, आपण मला हाक मारली. होय नंदी. काही महत्वाचे कार्य आहे का? होय नंदी, तुझ्यावर मला अत्यंत महत्वाचं असं कार्य सोपवायचं आहे. श्री खंडेरायानेच तसं करायला सांगितलं आहे. मी माझ्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करेन. नंदी, तुला देखील हे ठाऊक असेल की श्री खंडेराय आख्यानाला जाण्याआधी बाणाईशी संवाद साधून आख्यानाला प्रारंभ होतो आहे असं तिला सांगतात. होय, ते मला ठाऊक आहे. परंतु आज श्री खंडेरायांना श्री म्हाळसादेवींबरोबर जावं लागल्यामुळे आख्यानाला प्रारंभ होणार आहे हे बाणाईला त्यांना सांगता आलेलं नाही. मग आता आज हा निरोप तुला बाणाईला पोहोचवायचा आहे. मला? होय नंदी, आणि ते देखील क्षणाचाही विलंब न लावता. जशी आज्ञा प्रभू. मी हे कार्य पार पाडेन. प्रणाम प्रभू. मुनिवर, आपल्या आख्यानासाठी सगळे कसे आतुर झालेत ते बघा. आख्यानात पुढे काय घडणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता आहे. नारायण नारायण. देवी, श्री मार्तंड भैरवांच्या अवतार कार्याचे हे आख्यान सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या आख्यानाच्या श्रवणाने सर्वांच्या सर्व चिंता दूर होतील. श्री खंडेरायांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत सदैव राहील. हे मात्र तुम्ही अगदी योग्य बोलात मुनिवर. नारायण नारायण. नारायण नारायण. देवा, आता आख्यानाला प्रारंभ होणार, परंतु ही वार्ता बानूपर्यंत पोहोचली आहे की नाही हे अजून कळले नाही देवा. त्यामुळे आता आख्यानाला प्रारंभ करावा की नको या संभ्रमात मी आहे. मुनिवर, ते कार्य नंदीवर सोपवले आहे. ते कार्य पूर्ण होईल तेव्हा चिंता नसावी. नारायण नारायण. बाणाई, प्रणाम बाणाई. तुम्ही या बसा. नाही माई, वेळ थोडा आहे. अत्यंत महत्वाचा निरोप सांगण्यासाठी मला इथे पाठवलं आहे. कंचा सांगावा. गडावर आता आख्यान सुरू होणार आहे. पर हा प्रत्यक्ष श्री खंडेरायांचाच निरोप आहे, तेव्हा तुम्ही आख्यानासाठी सज्ज राहावं. बरं, माझे कार्य पूर्ण झाले, येतो मी. वैस थांबाजी. घरला आलेल्या पाहुण्यासनी असं निस्तच जाऊ देऊ नये म्हणतात. पाणी द्या नाही म्हणू नका. धन्यवाद माई.
येतो मी. जी. देवांनी ह्यासनी सांगावा घेऊन कशा पायी धाडलं असेल. त्यांनी स्वतः का नाही मला सांगितलं. पण आता त्याचा विचार नको कराय. दूरवर राहणारे भक्त आख्यानाच्या निमित्ताने यांच्या दर्शनाला येतात आणि भक्ताच्या भक्तीमुळे सदैव जेजुरीत प्रसन्न वातावरण असते. होय देवी, श्री खंडेरायांसोबत भक्तांना तुमचेही दर्शन मिळाल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होत असणार. आता देखील तुम्हा दोघांना राजसभेत एकत्र येताना पाहून सर्वजण आनंदी आहेत. मुनिवर, क्षमा असावी देवा, परंतु श्री म्हाळसा देवींच्या मनात देखील हाच विचार असणार. मी केवळ बोलून दाखवलं. मला देखील हेच वाटले होते मुनिवर. तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. म्हाळसा, आपण असं नसतं व्हायचंय का? मुनिवर, तुम्ही आता आख्यानाला प्रारंभ करा. होय देवी. थांबा मुनिवर. मुनिवर, अजून प्रधानजी आलेले दिसत नाहीत. तेव्हा ते येईपर्यंत आपण थांबूया. पण प्रधानजी कुठे गेले असावेत? म्हाळसा, त्यांच्यावर जे कार्य सोपवले आहे ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय ते येणार नाहीत.